भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। जे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्तानं मी प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या भारतामध्ये एकमेव राजे होऊन गेले। या राजेकडं सर्व जाती समभाव होता, सर्व धर्म समभाव होता आणि यांच्याकडं यांच्या मावळ्यांपैकी 50% मावळे हे मुस्लिम होते आणि ह्या राज्यावर एक खूप मोठी व्यक्ती या राज्याची, या देशाची की अशी होऊन गेली की या सर्व जातीचे लोक यांच्यासोबत होते। अशा व्यक्तीला मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या नगरसेवक पदाच्या वतीने व आमच्या सारावैभव सोसायटी, सिटी पार्क, यशराज पार्क, सर्व आमच्या वस्ती, सगळ्या जेवढ्या कॉलनी आहे प्रभागामध्ये, या प्रभागातून मी यांना सगळं लोकांच्या वतीने, सगळ्या नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो। जय शिवाजी, जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओके सर। आज अख्ख्या जगाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 400वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्ताने जगात सर्व ठिकाणी महाराजांच्या जयंतीचा उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। खरं तर अख्ख्या विश्वात असं एकच नेता, एकच राजा होऊन गेला आहे, त्यांनी सर्व धर्म समभाव, प्रत्येक जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना घेऊन एक स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बघितलं आणि आज जगात मोठमोठ्या विद्यापीठामध्ये, मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये मोठमोठे राज्यकर्ते जर कुणाचं चरित्र वाचत असतील, जर कुणाचा आदर्श घेत असतील, ते शिवाजी महाराजांचा घेतात। आणि म्हणून कदाचित तळागाळातला एक सामान्य माणूस, एक सामान्य कार्यकर्ता आमच्या समोर अशोक भोईराळे याच आदर्श व्यक्तिमत्वाच्या स्वराज्याच्या स्थापनेतून नगरसेवक म्हणून आज प्रभाग क्रमांक 1 कार्य करत आहे। खरं तर ही आपल्या सर्वांसाठी, या जयंतीच्या सर्वांना मी माझ्या सोसायटीतर्फे, आमच्या पूर्ण प्रभागातर्फे, आमचे माननीय अध्यक्ष अशोक भोईराळे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 यांच्यातर्फे या जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि लोकांनी ही जयंती उत्सवात पार पाडावी, सर्व जाती धर्माचे आदर करावं, प्रत्येकाला घेऊन चालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। तरच हा भारत आणि हा देश, हा गाव, हा जिल्हा, ही गल्ली एकत्र राहील आणि एक संघाने पुढे जाईल। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। महाराष्ट्राचं कुलदैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि सर्व जाती धर्मांच्या व्यक्तींना सोबत घेऊन हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी हा सोन्याचा नांगर त्यांनी हाती घेतला आणि आपल्या राष्ट्राला जे प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल आणून दिलं। अशा या राजाची आज जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना, त्याचबरोबर सारावैभव आणि इकडच्या सर्वच व्यक्तींना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। या सारावैभव नगरीचे आमचे आजचे होणार
आदरणीय अशोकभाऊ युराळे यांच्या अध्यक्षतेखाली हा जो कार्यक्रम झालेला आहे, या कार्यक्रम अतिशय उल्लेखनीय असा हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी जे आयोजन केलेलं आहे ते सर्व समितीचं आणि सगळ्यांचं मी कौतुक करतो. आणि माझ्यातर्फे मी संजय गोमलाडू, मी देखील याच वसाहतीमध्ये राहतो. त्यामुळं इथं नांदणारा प्रत्येक व्यक्ती हा शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून राज्य करेल आणि सर्वांना घेऊन सोबत चालेल. अशोकभाऊ युराळे आणि यांच्या मित्रपरिवारास कोटी कोटी शुभेच्छा आणि जानकी राजा माझ्या जन्मदिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.